तर मित्रांनो मनाली फिरून आम्ही आलेलो आहोत, सोलंग व्हॅली फिरून आलेलो आहोत आणि आता आमचं नेक्स्ट लोकेशन आहे हिडिंबा टेम्पल. इकडे तुम्हाला याक वगैरे पण आहे, तुम्ही याकवर बसून फोटो पण काढू शकता आणि इथून मंदिराची एंट्री. चला इधर से है हिडिंबा टेम्पल. तो दोस्तों यहाँ पे ये जवानी है दीवानी जो फिल्म है उसका जो शूट है वो यहाँ पे हुआ है. और वो रणबीर कपूर कहाँ खड़ा था जी? वो रणबीर कपूर इधर ही कुछ चल रहा था. इधर कुछ तो चल रहा था, कुछ तो वो पता नहीं. कुछ तो मतलब ऐसे वो डायलॉग भी बोला. वो क्या बिरयानी फॉर नहीं दाल खिचड़ी फॉर लाइफ टाइम दाल चावल फॉर लाइफ टाइम. परत 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 काय 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 बच्चों का क्या है वो तो मैं बिना शादी के भी कर लूंगा. क्या बात है भाई. ये सिर्फ 19 ये 19 इयर्स का है. 18 इयर्स का बच्चा ये जेनजी. बर्बाद हो रहे हैं जी मेरे अपने शहर वाले. मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा कजरा रे कजरा रे कजरा रे मेरे काले काले मेरा कजरा रे कजरा लपेटे हुए जिसे ढूंढता हूँ मैं हर कहीं मिले मुझे है मुझे जिसके प्यार पर हो यकीन वो लड़की है कहाँ. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे. सो बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आणि कोणाला काय करतायत की नाही ब्रेकफास्ट. सो खूपच थंडी आहे, खूप कमाल वातावरण आहे इकडे. आज आम्ही आहोत कुल्लूला. सो इकडचं वातावरण खूपच कमाल आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. लोकेशन तो बघू कुल्लू. तर मित्रांनो कुल्लूमधून लंच करून आता आम्ही निघालो आहोत. काही लोक रिव्हर राफ्टिंग करणार आहेत आणि बघू आम्ही जर जमलंच तर शॉल फॅक्टरी करायला जाणार. सो लेट्स सी कसं वाटतंय. रात्री स्टे आमचा इथे होता या टेंटमध्ये. छान होत्यात. इकडे कॅम्प फायर वगैरे होतं, इकडे DJ नाईट होता आणि ह्या ॲक्टिव्हिटी जे आम्ही काही केले नाहीत पण ठीक आहे. ओव्हरऑल
छान. तर मित्रांनो आमच्यातले काही लोक आता रिव्हर राफ्टिंग करणार आहे. रिवर राफ्टिंग के लिए देखते हैं कैसा होने वाला है ये. देखते हैं. सो हे लोक रिव्हर राफ्टिंग करणार आहेत. सो लेट से यांचा एक्सपिरियन्स कसं आहे. आणि मी लास्ट टाइम केलेला त्यामुळे मी नाही करणार आहे. आणि बघू आमचा प्लॅन आहे की पुढे शॉल फॅक्टरीला जायचं. सो लेट सी तिथे जाऊन कसं काय आपल्याला शॉल कसे बनतात आणि शॉल फॅक्टरी कशी येते पाहायला मिळेल. रिव्हर राफ्टिंग करतात. आम्ही ट्रिपला कशासाठी येतो तर रील करण्यासाठी. आणि इकडे निकिता यांना स्टेप शिकवते. ताई कॉन्सन्ट्रेट करून त्या स्टेप डोक्यामध्ये प्रॅक्टिस करते. आणि मेन आर्टिस्ट आमची जिचं फक्त केसांवर प्रेम आहे. खूप सारं केसांवर प्रेम आहे. ती केस सेट करते. बाकी स्टेप गेले उडत आपले केस महत्वाचे. आणि वैभवी ताई सो आम्ही म्हटलं तोपर्यंत आपण शॉल फॅक्टरी फिरूया. मित्रांनो हे आहे शॉल फॅक्टरी. इकडे ॲक्च्युली फॅक्टरी आउटलेट आहे. इकडे एक स्टार्टिंगला एक मशीन ठेवलेली इकडे शॉल कसे बनतात हे बघण्यासाठी. तर आता तुम्ही तिकडेही काही शॉल बनवले जातात आणि इकडे ह्या सगळ्या शॉल सेल केल्या जातात. सो तुम्ही कधी इकडे आलात तर इकडून तुम्ही शॉल विकत घेऊ शकता. निकिता घेऊन आली आहे काय? सिद्धू क्या है पीछे पढ़ लो वहाँ पे. Steamed bread made from wheat flour stuffed with dry fruits. Sidhu served with desi ghee, pickle or with pudina chutney. थँक्यू. ये है पिकल और हम करने वाले टेस्ट अभी. हमारे पास है नया बर्गर. ए भाई लेना जल्दी. सिद्धू का तू तो का टेस्ट टेस्ट. तीखट है पुदीना चटनी. पनीर है. और बाहर लिखा है. चांगलं आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आता मध्ये मध्ये गाणी मस्ती मजा मस्ती धमाल करत करत आता आम्ही जेवणासाठी मंजित्समध्ये आलेलो आहोत. हो शकता उलटं दिसते कदाचित. जेवण करू आणि मग इथून आम्ही निघणार आहोत दिल्लीला. तिथून आमची ट्रेन आहे. सो दिल्लीत बसणार आणि मग 1-1.5 दिवसाचा प्रवास आहे मुंबईचा आणि मग मुंबईला पोचणार. ए हाय करो. मित्रांनो फायनली आम्ही पोचलो दिल्लीला. आता 6 वाजलेले आहेत. बाय बाय. बाय 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 बाय. सारे कपडे सगळे घेऊन या. दुसरा सरोजिनी मुंबई में ओपन करेंगे. बाय मित्रांनो आलो आम्ही आता वेटिंग रूम मध्ये. किती गर्दी आहे बघा. तर मित्रांनो फायनली आम्ही कुठलं स्टेशन आहे दिल्ली रोहिला स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि आता 3 मिनिटं आमची ट्रेन सुटते. आमचे बाकीचे फंटर खूप लांब लांब आहेत त्याच्यामुळे सगळे एकत्र तुम्हाला दिसणार नाही. तरी पण ॲडजस्ट केल्या बऱ्यापैकी जमते तेवढे. सो बघूया आता हा प्रवास कसा होतोय आणि काय मजा मस्ती धमाल होते की नाही, नाही तर असाच बोरिंग होते की नाही. तिसरी शिट्टी वाजवलेली आहे. सो 1:15 वाजलेले आहेत आणि आम्ही जेवतो अंडा बिर्याणी. मी व्हेज बिर्याणी. श्रद्धा खाते. मंगळवार आहे.
मित्रांनो, जयपूर स्टेशनला श्रद्धा नंदू उतरलेली आणि त्यांनी आमच्यासाठी आणलाय पेरू. सो पेरू द्या, मला पेरू द्या. श्रद्धा आणि नंदू खाली उतरलेले आणि आम्हाला पेरू, वाव, संत्री घेऊन आले. थँक्यू सो मच. किती भारी तुम्ही, वा 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 वा. थँक्यू. ओ ये लवकर पेरू आहे. आपले पंटर अनुज यांनी आमच्यासाठी मागवलाय रॅप. जयपूरला आलेला राहुल पाडावे. रॅप गाण्याचा नाही खायचं. तर आता खाऊन बघू कसं आहे. मित्रांनो, राहुल आमच्यासाठी जेवण घेऊन आलेलं आहे. थँक्यू सो मच राहुल. अरे लाईट लावली, थँक्यू भाऊ. खाऊन झालेले आहे आणि शेव. तुम्हाला नाही मिळणार. तू कसा विसरला अनुज? पहिल्यांदा व्हिडिओ हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. बोला, जबरदस्ती आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी बोला. हॅपी अॅनिव्हर्सरी. त्याने केक आणलाय. अनुजने केक आणलाय माझ्यासाठी. थँक्यू थँक्यू. त्याला जाऊ दे, त्याला जाऊ दे. बाय.